यानंतर आता पाहूया महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा। सोलापूर शहर आणि जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान झालंय। ऐन काढणीला आलेल्या द्राक्ष बागा आणि डाळिंबीच्या बागांचं मोठं नुकसान झालंय। आधीच दुष्काळ असताना शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने बागा फुलवल्या होत्या, पण अवकाळी पावसामुळे त्यांची मेहनत धुळीस मिळाली आणि त्यामुळे आता सरकारनं लवकर मदत करण्याची मागणी केली जाते। जिल्ह्यातल्या शेकडो एकर जमिनीवरील द्राक्ष आणि डाळिंबाच्या बागांसह इतर पिकं सुद्धा जमीनदोस्त झाले। परभणीत वैयक्तिक वादातून शिवसेना नगरसेवकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। अमरदीप रोंडे असं हत्या करण्यात आलेल्या नगरसेवकाचं नाव आहे। परभणीतील जायकवाडी भागात ही घटना घडली आहे। नगरसेवकावर 2 आरोपींनी कुऱ्हाडीने वार करून त्या नगरसेवकाची हत्या केली आहे। दरम्यान हा सगळा प्रकार झाल्यानंतर आरोपी परभणीच्या नव्या मुंढा पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झालाय। साताऱ्याचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यातला वाद शरद पवारांनी मिटवला, पण या दोघांमध्ये खरंच मनोमिलन झालंय का असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडलाय। उदयनराजेंनी आयोजित केलेल्या मेळाव्यात शिवेंद्रराजेंनी केलेल्या डायलॉगबाजीमुळे कार्यकर्ते संभ्रमात सापडले आहेत। नेमकं काय बोलले शिवेंद्रराजे हे सुद्धा आता अनेक ठिकाणी चर्चा होऊ लागली आहे। रायगड लोकसभा मतदारसंघातील रत्नागिरीमध्ये 5 तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा खेडमध्ये आयोजित करण्यात आला होता। मनसेचे कोकण विभागीय संघटक आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा झाला आणि या मेळाव्याला खेड, दापोली, मंडणगड, चिपळूण, गुहागर या 5 तालुक्यातील 2000 कार्यकर्ते उपस्थित होते। आदिवासी समाजाला लागू असणाऱ्या सवलती धनगर समाजाला लागू केल्यामुळे धनगर समाजानं सरकार विरोधात धोरण हाती घेतलंय। नाशिकमध्ये राज्यातील 21 संघटनांपैकी 7 संघटनांनी बैठक घेतली। लोकसभा निवडणुकीत या सरकारला मतदान न करता दुसऱ्या पक्षांना मतदान करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आलाय। आधी अमित शहांना अफजल खान म्हणणारे उद्धव ठाकरे आता त्यांच्याच उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता गांधीनगरला जाणं हा दुटोंडीपणा आहे असं म्हणत भाजपचे सहयोगी खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। रत्नागिरीमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते आणि याचवेळी शिवसेनेनं भाजपवर आतापर्यंत जोरदार टीका केलेली असताना आता केवळ सत्ता आणि पैसा यासाठी ते दोनही पक्ष एकत्र आल्याचं राणे म्हणतात। हिंगोली जिल्ह्यातील कमनूर इथं किसान कंपनीच्या पिठात अळ्या निघाल्याचा आरोप गुलाब भालेराव यांनी केलेला आहे। हे ग्राहक आहेत। किराणा दुकानातून किसान कंपनीची 5 किलोची पिठाची बॅग खरेदी केली। यात अळ्या आढळून आल्यानंतर त्यांनी कंपनीशी संपर्क साधला आणि या संबंधीची तक्रार अन्न आणि औषध विभागाकडे केल्यानंतर हे अजूनपर्यंत किसान आटा कंपनी विरोधात कोणतीच कारवाई मात्र करण्यात आली नसल्याचं दिसतंय। भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातल्या रांजणी या गावात एका घरात बिबट्या शिरलेला होता। पहाटेच्या दरम्यान शिरलेल्या या बिबट्यामुळे एकच खळबळ उडाली। प्रसंगावधान राखत कुटुंबांना एका घरात कोंडलं गेलं आणि वन विभागाचं पथक त्या ठिकाणी दाखल झाल्यानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं। बातमी नाशिकची। नाशिकच्या पंचवटी परिसरात एका राहत्या घरात एक महिला जाळलेल्या अवस्थेत आढळून आली आहे। याच परिसरात पुरुष विष प्यायल्याचं आढळून आल्यानं परिसरात खळबळ माजली आहे। पहाटे 6 वाजण्याच्या दरम्यान हा सगळा प्रकार घडलाय। जाळलेली महिला आणि विष प्राशन केलेला पुरुष हे एकमेकांचे नातलग असल्याची माहिती परिसरातील नागरिकांकडून मिळते। विष प्राशन केलेल्या पुरुषानंच या महिलेला जाळल्याचा संशय आहे। गेल्या आठवडाभरापासून तापमानामध्ये सातत्यानं वाढ होते। वर्ध्याचं तापमान सध्या 42.2 अंशांवर पोहोचलंय आणि त्यामुळे अंगाची काहिलीच होते। दिवसभर तापमान जास्त असल्यामुळे लोक रस्त्यावर फिरकत सुद्धा नाहीये। नाशिक पुणे महामार्गावर तवेरा गाडीचा अपघात झालाय। संगमनेर तालुक्यातल्या माहुली घाटात हा अपघात झालाय आणि या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झालाय। भगवान आहेर असं या मृत प्रवाशाचं नाव आहे। देवदर्शनाकरता निघालेला असताना हा दुर्दैवी प्रकार घडलाय। मुंबई गोवा या महामार्गावर सिंधुदुर्गातल्या ओरोस या फाट्याजवळ मध्यरात्री 1:30 वाजता गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या लक्झरी बसनं अचानक पेट घेतला। बसच्या एसी मधून अचानक धूर येऊ लागल्यानं चालकानं गाडी थांबवली। तोपर्यंत गाडीनं पेट घेतलेला होता। बसमधील प्रवाशांना तातडीनं उतरवण्यात आलं। यात काही परदेशी प्रवासी सुद्धा असल्याची माहिती मिळते। पावलो ट्रॅव्हल्सची ही बस असून ही संपूर्ण बस आगीत जाऊन खाक झाली आहे। प्रवाशांचा सामान सुद्धा या आगीत जाऊन खाक झालाय।